लाडकी बहीण योजना 21 रुपये जमा झाले। सगळ्यात मोठी अपडेट 6 फेब्रुवारी आज सकाळपासूनच 15 जिल्ह्यात वाटप सुरू करा। 10 बँकांना तातडीचे आदेश। मोबाईल चेक करा, आता 21 रुपयाचा मेसेज तुम्हाला आलेला असेल। नवीन यादी आलेली आहे, तुमचं नाव आहे का हे तुम्हाला मी सांगणार आहे। 15 जिल्हे कोणते आहेत, ते 10 बँका कोणत्या आहेत आणि नवीन महत्वाचे 3 अटी आलेल्या आहेत त्या सांगत आहे। आणि यासोबतच लाडक्या बहिणींना आता 1 लाख रुपये सुद्धा कसे मिळत आहेत हे सुद्धा आपण सांगणार आहोत। लाडक्या बहिणींना 1,01,000 रुपये हे आता मिळत आहेत, ते घेण्यासाठी काय करावं लागणार आहे। अजून एक नवीन योजना लाडक्या बहिणींसाठी आलेली आहे, ज्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला 1 लाख रुपये मिळणार आहेत। अशा प्रकारे 2 त्या नवीन योजना असतील, त्या सुद्धा कशा तुम्हाला घ्यायच्या आहेत। सोबत गॅस सिलेंडरचे पैसे आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती यासोबतच पडणार आहेत। तर हे सगळं मिळवण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे। व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर तुम्हाला सगळी डिटेल माहिती आपण देणार आहोत। बघा संपूर्ण आपण आता बघत आहोत की लाडक्या बहीण योजनेमध्ये सगळीकडे एकच चाललेला आहे, फेब्रुवारीचा हप्ता आणि असं सांगितलं जात आहे की फेब्रुवारीचा हप्ता हा मोजक्याच लाडक्या बहिणींना येणार आहे। परंतु आपण सगळी माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। कोणत्या लाडक्या बहिणींना येणार आहे, काय आहे, आदिती तटकरे मॅडम यांनी काय सांगितलेलं आहे, सगळी डिटेल माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खूप मोठं एक विधान आता इथे केलेलं आहे, तर त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना पुन्हा एकदा आनंदाचं वातावरण पसरलेलं आहे। त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा, संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर सगळी माहिती मिळणार आहे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। बघा फेब्रुवारीचा हप्ता सगळ्यांना आता जी लागलेली आहे आणि फेब्रुवारीचा हप्ता वाटप सुरू करायचा आहे, कारण तुम्हाला माहिती आहे की जो फेब्रुवारी आहे तो 28 दिवसांचा असल्यामुळे जो हप्ता आहे तो लवकरच मिळणार आहे, कारण प्रशासन याच्या कामाला लागलेला आहे। त्याचा निधी जो आहे तो निधी सरकारनं चेकवर सही केलेली आहे आणि तो जो निधी आहे तो आता जे काही मंत्री आहेत त्या मंत्र्याकडे गेलेला आहे, बँकेमध्ये तो सबमिट झालेला आहे। त्यामुळे जो काही मी तुम्हाला आता सांगणार आहे की किती रुपये जवळपास आपण जर बघितलं तर गेल्या वेळेस 3,760 कोटी रुपये निधी वाटप केला होता। आता ह्यावेळेस त्याच्यापेक्षा थोडा जास्त लागणार आहे, कारण गेल्या वेळेसपेक्षा इथं आता जी लाडक्या बहिणीची संख्या आहे ती वाढलेली आहे। 2,41,00,000 एवढ्या लाडक्या बहिणी झालेल्या आहेत। गेल्या वेळेस 2,30,00,000 लाडक्या बहिणींनाच पैसे मिळाले होते। परंतु याच्यामध्ये एक आता आपण जर बघितलं तर लाडक्या बहिणींची स्फुटणी सुद्धा चालू आहे, चाचणी अर्ज पडताळणी सुद्धा सुरू आहे। तर याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे नेमकं तुम्हाला कोणती 2 कागदपत्र तयार ठेवायची आहेत, जेणेकरून तुम्हाला कुठलाही टेन्शन घ्यायची गरज नाही। तुमचे इथून पुढचे हप्ते सुरू राहतील। जर तुम्हाला वाटत असेल की फेब्रुवारीचा हप्ता आपल्याला मिळावा किंवा इथून पुढचे सगळे हप्ते आपल्याला मिळावे, तर हा व्हिडिओ पूर्ण बघा, नाहीतर तुम्ही व्हिडिओ सोडून जाऊ शकता। कारण फेब्रुवारीचा हप्ता ज्यांना मिळेल त्यांनाच इथून पुढचे हप्ते हे मिळणार आहेत। ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत तरच तुम्हाला हे सगळे पैसे मिळणार आहेत। त्यामुळे व्हिडिओ हा खूप महत्वाचा असणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यावर सगळी माहिती कळणार आहे। बघा काही जणांचं पोस्टात खातं आहे, तर पोस्टात पैसे पडणार का, हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे। काही जणांचं पोस्टाचं खातं बंद आहे, तर मग काय प्रॉब्लेम आहे किंवा काय आहे, तर कोणत्या बँकेचं खातं चालणार आहे, हे सगळं आपण पाहणार आहोत। परंतु आताची सगळ्यात लेटेस्ट अपडेट म्हणजे काय, तर भरपूर लाडक्या बहिणी अशा आहेत ज्यांचं आधार व्हेरिफिकेशन अजूनही झालेलं नाही। आधार व्हेरिफिकेशन म्हणजे आधार कार्डवरची माहिती आणि बँकेतली माहिती ही वेगवेगळी असल्या कारणानं त्या लाडक्या बहिणींना आज पैसे येणार नाहीत। त्यामुळे पहिलं काम तुम्हाला करायचं आहे, आजच आधार कार्डवरची माहिती बरोबर तुम्हाला बँकेतल्या माहिती सारखीच करायची आहे। म्हणजे बँकेत जसं नाव आहे तसं नाव, किंवा बँकेतली जर बदलू शकत असाल तर बँकेतली बदला, जी खरी माहिती आहे तीच ठेवा। जर आधार कार्डवरची खरी माहिती असेल तर बँकेतली बदला, किंवा बँकेतली खरी असेल तर आधार कार्डवरची बदला। या सगळ्या गोष्टी तुम्हाला आज करायच्या आहेत। सोबतच तुम्हाला मी सांगणार आहे कोणत्या त्या 10 बँका आहेत आणि तुम्हाला बँकेत जाऊन आज एक महत्वाचं काम करायचं आहे। ते काम म्हणजे काय, तर तुम्हाला तुमचं आधार कार्ड हे अपडेट करून ते आधार कार्ड बँकेत जमा करायचं आहे, बँकेत ते सबमिट करायचं आहे। भरपूर जणांचं अजूनही आधार कार्ड अपडेट केलेलं बँकेत सबमिट झालेलं नाही, त्याच्यामुळे तुमचं डीबीटी व्हायला उशीर होत आहे। डीबीटी म्हणजे डायरेक्ट जे ट्रान्झॅक्शन असतं तुमचं आधार कार्ड नंबरवरून तुमच्या अकाउंटला केलं जातं, त्याच्यामुळे तिथं प्रॉब्लेम्स येत आहेत। तर ह्या गोष्टी तुम्हाला करणं गरजेचं आहे। पहिलं म्हणजे तुम्हाला रेशन कार्ड अपडेट करणं खूप गरजेचं आहे। जर तुम्हाला हप्ता पाहिजे असेल तर रेशन कार्ड अपडेट करा। रेशन कार्ड ज्याचं अपडेट असेल त्यातलं हे पहिलं डॉक्युमेंट रेशन कार्ड अपडेट करणं खूप गरजेचं। दुसरं डॉक्युमेंट उत्पन्नाचा दाखला ज्याच्याकडे असेल, त्या दोन गोष्टी ज्याच्याकडे असतील त्यांना कुठलाही टेन्शन घ्यायची गरज नाही, त्यांना काही घाबरायचं कारण नाही। कारण ज्यावेळेस अर्ज पडताळणीला तुमच्या घरी अधिकारी येतील त्यावेळेस प्रामुख्यानं
ते या 2 डॉक्युमेंटलाच विचारतात. पहिलं म्हणजे रेशन कार्ड, दुसरं म्हणजे उत्पन्नाचा दाखला किंवा तिसरं आधार कार्ड. या 3 गोष्टी तुमच्याकडे असणं खूप गरजेचं आहे. जर 3 गोष्टी असतील तर 1 मिनिटात तुमचं व्हेरिफिकेशन केलं जातं आणि लगेच तुमचं नाव यादीत टाकलं जातं. अशा प्रकारे नवीन यादी ही तयार केली जात आहे. तुम्हाला मी आत्ताच माहिती सांगितली काय करायचं आहे काय नाही. रेशन कार्ड अपडेट नसेल तर आजच जाऊन अपडेट करून घ्यायचं आहे. जवळचं आपलं रेशन कार्ड दुकान जे आहे तिथं जाऊन तुम्हाला सगळी EKYC करायची गरज आहे. सहकुटुंब सहपरिवार जाऊन EKYC करायची आहे. बघा, एकनाथ शिंदे यांनी सुद्धा सांगितलं आहे की लाडकी बहीण योजना आम्ही बंद करणार नाही आहोत. कोणीही येऊ द्या, आम्ही ज्या लाडक्या बहिणींना वचन दिलं आहे ते आम्ही वचन पूर्ण करणार आहोत आणि फेब्रुवारीचा हप्ता सुद्धा लगेच वाटप सुरू करणार आहोत. त्यामुळं सर्व लाडक्या बहिणींना काही टेन्शन घ्यायची गरज नाही. आता बघा, मी तुम्हाला सांगितलं आहे की 15 जिल्हे कोणते आहेत ज्याच्यामध्ये वाटप सुरू झालेलं आहे. तर तुम्हाला सगळ्यात अगोदर सांगतोय, बघा, पुणे, सोलापूर, रायगड, सातारा, कोल्हापूर, नाशिक, जालना, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, अमरावती, अकोला, नागपूर, धुळे, जळगाव अशा महत्वाच्या जिल्ह्यांपासून वाटप हे सुरू झालेलं आहे. मोबाईल चेक करा, मोबाईलवरती मेसेज सुद्धा यायला सुरुवात झालेली आहे. लाडक्या बहिणींना खूप महत्वाची आणि आनंदाची बातमी. आता तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करायचं आहे की कोणाकोणाला जानेवारीचा हप्ता आलेला आहे, कोणाकोणाला गॅसचा हप्ता आलेला आहे. आता आपण गॅसचा हप्ता आणि 1 लाख रुपये कोणाला मिळणार हे तुम्हाला मी सांगणार आहे. बघा, सगळ्यात महत्वाचं म्हणजे राज्य सरकारने, महाराष्ट्र सरकारने आता लेक लाडकी योजनेअंतर्गत लाडक्या लेकींना 1,01,000 रुपये हे वितरित करण्याचं सुरू केलेलं आहे. त्याच्यासाठी तुम्हाला लेक लाडकी योजनेचा फॉर्म कसा भरायचा याचा व्हिडिओ मी कालच टाकलेला आहे. तो व्हिडिओ बघा, संपूर्ण माहिती मी त्यात सांगितलेली आहे की कसा फॉर्म भरायचा आहे, काय आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला थोडक्यात सांगतोय, तुम्हाला तो फॉर्म अंगणवाडीमध्ये मिळत आहे. अंगणवाडीमध्ये जाऊन तुम्हाला तो फॉर्म भरायचा आहे. अंगणवाडी का सेविका तुम्हाला एक पोचपावती देतील. ते पोचपावती झाल्यानंतर तुम्हाला 5 टप्प्यात तो हप्ता मिळत आहे. 1 लाख रुपये पहिल्या ह्याच्यात 5,000, दुसऱ्यात 6, 7 आणि 11 आणि परत 75 अशा प्रकारचे जे हप्ते आहेत ते तुम्हाला वितरित केले जात आहेत. सोबतच लाडक्या बहिणींसाठी परत एकदा महाराष्ट्र राज्य सरकारने 20 लाख घरे मंजूर केलेली आहेत. 20 लाख घरे मंजूर केलेले आहेत, ज्याच्यामध्ये लाडक्या बहिणींना 1,30,000 रुपयांचं अनुदान हे दिलं जात आहे. बघा, सगळ्यात महत्वाचे अपडेट आहे. 1,30,000चं अनुदान इथं आता आपल्या सरकारला आपल्या लाडक्या बहिणींना हे दिलेलं आहे. त्यामुळे जर तुम्ही अजूनही या योजनेचा लाभ घेतला नसेल तर ग्रामपंचायत आणि पंचायत समितीमध्ये जाऊन घरकुल योजनेचा अर्ज करा. तिथं अर्ज तुम्हाला दिला जाईल आणि तो अर्ज घेऊन तुम्हाला अर्ज भरायचा आहे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. समजलं? आता तुम्हाला मी सांगितलं की 1,30,000 कुठे आणि 1,01,000 रुपये कुठे, अशा 2 महत्वाच्या योजनांची माहिती आत्ताच आम्ही तुम्हाला दिलेली आहे. सोबत PM किसान योजनेचा जो हप्ता आहे तो सुद्धा 24 फेब्रुवारीला लाडक्या शेतकऱ्यांच्या खात्यात येणार आहे. परंतु जर कुठल्या लाडक्या बहिणींना PM किसान योजनेचा हप्ता येत असेल तर तिला लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा आता येणार नाही, हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. समजलं? आता मी तुम्हाला सांगतोय की कोणत्या त्या 10 बँक आहेत ज्याच्यामध्ये पैसे पडायला सुरुवात झाली. पहिली बँक आहे ती म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये पैसे पडायला सुरुवात. दुसरं म्हणजे पोस्टाच्या खात्यात पैसे पडायला सुरुवात झालेली आहे. तिसरं म्हणजे HDFC मध्ये पैसे पडायला सुरुवात झालेली आहे. परत म्हणजे तुमचं जे ICICI आहे, ऍक्सिस आहे, कोटक आहे, बँक ऑफ महाराष्ट्र आहे, बँक ऑफ इंडिया आहे, अशा महत्वाच्या बँकेमध्येच हे पैसे पडायला सुरुवात झालेली आहे. आणि पुन्हा एकदा लाडक्या बहिणींना आनंदाचं वातावरण सगळीकडे पसरलेलं आहे. काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.